नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतके नवनवीन आणि चांगले बदल होत आहेत, इतक्या वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट येत आहेत की खऱ्या अर्थानं मराठी प्रेक्षक सुखावलेला आहे. विषय वेगळा, मांडणी वेगळी, तांत्रिक मूल्य अधिक सफाईदार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक चित्रपटाची मार्केटिंगची आता एक वेगळी पद्धत पण तयार झालेली आहे. नवनवीन विषयांना हात घालत असतानाच, तांत्रिक सफाई वाढत असतानाच आशय घनतासुद्धा वाढत चाललेली आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट मराठीमध्ये येत असल्यानं आपली मराठी चित्रपटसृष्टीसुद्धा अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेली आहे असं म्हणता येईल. नवीन एक चित्रपट येतोय ज्याचं नाव आहे वाय. नावावरून काहीही कळत नाही की कोणत्या जॉनरचा चित्रपट असेल. 24 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय आणि त्यानिमित्तानं या चित्रपटातील 2 प्रमुख कलाकार आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. स्वागत आहे नंदू माधव यांचं. नमस्कार. आणि त्याचबरोबर अभिनेत्री मुक्ता बर्वे यांचं. नमस्कार. दोघंही नामवंत कसलेले कलाकार. मला पहिल्यांदा नंदू तुला विचारायचे की जसं आता सुरुवातीला म्हटलं की चित्रपटाच्या नावावरून काहीही कळत नाही, पण आत्ताचा आपला हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी जेव्हा आपण ट्रेलर बघितला त्याच्यावरून तो सस्पेन्स थ्रिलर आहे असं वाटतो. अतिशय उत्तम कॅमेरावर काय हे जाणवतंय. बॅकग्राऊंड म्युझिक अफलातून आहे. प्रत्येक क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत चाललेली आहे. पुढं काय होईल असं वाटतंय. पण त्या सगळ्याच्या बरोबरीनं तुम्ही असं म्हटले की सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. अशी कोणती सत्य घटना आहे ती? हां, जरा हे सस्पेन्स असल्यामुळे आमची स्ट्रॅटेजीसुद्धा प्रमोशनची सस्पेन्सची आहे थोडीशी, कारण थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे. तर एक नव्या मगाशी तू म्हणालास की नव्या पद्धतीचे फंडे शोधतायत प्रमोशन करण्यासाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी. तर आम्ही एक लोकांसाठी ती उत्कटता वाढावी, लोकांना त्याच्याबद्दल उत्सुकता वाटावी की हे काय आहे नेमकं. तर अशा पद्धतीने याचं प्रमोशन आमच्या टीमनं करायचं ठरवलं. त्यामुळे फार विषयांना मला हात घालते रादर मी असंही म्हणेल की आम्हाला खूप लोकांनी सपोर्ट पण केला. की याचे म्हटलं तर पीफसाठी 2 शो झाले, मामी फेस्टिवलमध्ये 2 शो झाले. पीफमुळे तर अजितला म्हणजे आमच्या डिरेक्टरला अवॉर्ड मिळालं, मुक्ताला मिळालं, मलाही एक त्याच्यामध्ये. दिग्दर्शक कोण आहे? डॉक्टर अजित वाडीकर. हे नव्यानं पदार्पण, पहिलाच त्यांचा हा अटेम्प्ट आहे, पहिलीच त्यांची ही फिल्म आहे. बर. तर ते 4 खेळ झालेले असताना सुद्धा आता ज्यावेळेस आम्ही प्रमोशनला लागलो आणि त्या आमच्या मित्रमंडळींना, पत्रकारांना कळलं की हे सस्पेन्स थ्रिलर आहे आणि हे विषय काय सांगू इच्छित नाहीत आत्ता. पण मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा नंदू माधव हा राजकीय पुढारी आहे की पोलीस खात्यातला अधिकारी आहे हे पण कळत नाहीये. काय आहे नेमकं? का तेही सांगणार नाही रोल काय? हा, रोलचा थोडा तुला एवढंच मी हिंट देईन की त्यात कशा लेयर्स आहेत. कारण की ही हायपरलिंक गोष्ट याला म्हणतात. ही ट्रीटमेंट जी आहे किंवा हा जो जॉनर आहे, हा जॉनर हायपरलिंकचा आहे. हायपरलिंक म्हणजे एकाच टाईमलाईनला विविध गोष्टी घडतात. आत्ता आपण इथं बोलत असू, रेल्वे स्टेशनला काहीतरी घडत असेल, बस स्टँडला काहीतरी घडत असेल, कोणाच्या घरात काही घडत असेल, पण त्या कथानकातल्या त्या व्यक्ती तिथे आहेत वेगवेगळ्या, आणि त्यांचे एकमेकाशी परस्पर संबंध आहेत, एकमेकाशी घडलेल्या घटनांचे. ते नंतर उलगड जातात. अच्छा, त्यामुळे तो तिकडे गेला होता, त्यामुळे ही इकडे आली. अच्छा, ह्या दोघांनी ते घेऊन गेले होते, बादली ती या कामासाठी नेली होती. अशा नंतर उकल होत जाते त्या गोष्टीची. अशा पद्धतीची ती मांडलेली गोष्ट आहे. पण याच्यामध्ये तू म्हणशील तर कथानकाचं मी थोडासा तुला हिंट देईल किंवा ते द्यावंही लागेल लोकांना की थोडासा मेडिकल जॉनर दिसतो. दुसरीकडे एक शासकीय यंत्रणा, त्याच्यामध्ये असलेले हेवे दावे, त्याच्यामध्ये असलेले लूप होल्स किंवा चांगल्या गोष्टी. तिसरीकडे पोलीस यंत्रणा आहे की जी सातत्यानं समाजाच्या मागे उभी राहते. कित्येकदा अडथळा होतो समाजाला, काही व्यक्तींना होतो. अशा पद्धतीच्या काही त्याच्यामध्ये छोट्या छोट्या लिंक्स आणि कथानकं आहेत. तिसरीकडे पाहिले तर कौटुंबिकाचं सुद्धा तुला ताणताना दिसते की जे पर्टिक्युलरली मी प्राजक्ता माळीचं कॅरेक्टर सांगेल, संदीप पाठकचं कॅरेक्टर सांगेल, त्याच्या आईवडिलांची त्याच्यामधले असलेले ताणतणाव, नवरा बायकोंमध्ये होणारे ताणतणाव, म्हणजे कौटुंबिक पण एकीकडे आहे. अजून एक तुला ट्रॅक म्हणजे असे बरेच आहेत. एक परत प्रामुख्याने अजून एक ट्रॅक एक देतो, म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्था असतात, NGOज असतात, कार्यकर्ते असतात. ते त्यांच्या लेवलवर त्या पातळीवर जाऊन काम करतात. झोपडपट्टी असेल, बायकांचे प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, त्यामधले सुद्धा लोक ह्या गोष्टीशी कनेक्टेड आहेत. म्हणजे रादर आपण समाज म्हणून तुला मला आयसोलेट एकटे नाहीच होत ना. रस्त्याने जाताना आपल्याला तो रिक्षावाला असेल, चांबार असेल, हॉटेलवाला असेल, दुकानदार असेल, हे सगळं आपल्याशी काहीतरी कनेक्शन असतं. तर तशा पद्धतीने तो स्क्रीन प्ले जो लिहिला त्यांनी जवळपास 10 ते 11 वर्ष स्क्रीन प्लेवर काम केलं. बाप रे. आणि 10 ते 11 वर्ष एका कथेवरती काम करून
त्याचा चित्रपट बनवायचा हे डोक्यात ठेवून त्याचा पाठपुरावा करून तो चित्रपट पूर्ण करून आज तुम्ही त्याचं प्रमोशन करताय. नक्की नक्की. बापरे. त्याच्यामुळे आम्हाला ते त्याची मेहनत, त्याची घेतलेले कष्ट किंवा ते दिसतात. पण कथा पटकथा कोणाची आहे? वाडीकरांचीच? नाही, स्वप्नील म्हणून त्याचा आपलं हे आहे काय संदीप आणि स्वप्नील हां. हे दोघं रायटिंग टीम आणि अजित वाडीकरांचेही त्यामध्ये सहभाग आहे. बर. सो त्या तिघांनी मिळून त्याचा सगळा डोलारा उभा केलाय. आणि मग तुम्ही मगाशी म्हणालात तेच की एक थोडीशी करेक्शन की सत्य घटनेवर नाही, सत्य घटनांवर आधारित आहे. अच्छा, सत्य घटनांवर आहे. हो. आणि अजितही सांगताना खूप छान सांगतो की एखादा जेव्हा असं आपण म्हणतो की सत्य घटनांवर आधारित, तेव्हा एक अमुक एक विशिष्ट घटना असं डोक्यात धरून त्याच्याविषयीची ती गोष्ट असते. या सिनेमामध्ये ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्या साधारण 2000 ते 2014 मध्ये घडलेल्या घटनांच्या आधारावर बेतलेली ही कथा आहे. विविध ठिकाणी विविध पातळ्यांवर घडलेल्या गोष्टी एकत्र करून हा सिनेमा बांधला गेलाय. पण हा सिनेमा होण्याआधी 2000 हा सिनेमा संकल्पना येण्याआधीही या घटना घडत होत्या. आत्ताही या घटना घडतायत आणि दुर्दैवाने भविष्यातही या घटना घडत राहतील. पण आमचा प्रयत्न असा असेल की ज्या घटनेविषयी स्पेसिफिक जी आम्ही गुप्त ठेवली आहे आत्ता, ती 24 तारखेपर्यंतची गुप्तता आहे. कारण लोकांनी उत्कंठा वाढवून थिएटर पर्यंत जावं एवढीच आमची इच्छा आहे. 24 तारखेच्या अर्ध्या तासानंतर त्या विषयाची चर्चा सुरू होणार आहे आणि ती चर्चा सुरू होणं हीच अपेक्षित आहे. पण आता फक्त त्यातला थ्रिलर एलिमेंट त्यांच्यापर्यंत पोचावा, ते थ्रिल अनुभवण्याकरता थिएटर पर्यंत पोचावं, ते थ्रिल अनुभवतील आणि चांगला विचार घेऊन घरी जातील याची आम्हाला खात्री वाटते. तुमचा रोल काय? पत्रकार आहे, सामाजिक कार्यकर्ती आहे? मी एक सरकारी मेडिकल काउन्सिलर आहे. सरकारी ऑफिसर रोल मध्ये मी आहे. अच्छा. कारण ट्रेलर मध्ये बघितल्यानंतर असे अनेक प्रश्न निर्माण झाले, नेमका कुठला रोल? पण सरकारी ऑफिसर आहे. हो, पण मला आनंद होतो की तुम्हाला त्यातलं पोझिशनिंग लक्षात येते. ते ट्रेलर कापणारचे कौतुक आहे. म्हणजे त्यातलं तुम्ही यांना जे 2 ऑप्शन दिलेत ते आणि मला जे ऑप्शन दिलेत ते बरोबर यातलं एक एक निवडू शकू असे होते. त्यातलं पोझिशनिंग कळू शकेल पण काय आहे ते कळत नाहीये. तर मी एका सरकारी ऑफिसरच्या भूमिकेमध्ये आहे. आणि ज्या हायपरलिंक विषयी आता नंदू सरांनी सांगितलं की त्या सगळ्या छोट्या छोट्या कथा जेव्हा एका धाग्याशी जुळतील तेव्हा ती कथा पुढे नेऊन काहीतरी उकळण्याच्या रेफरन्समध्ये मी महत्वाची भूमिका पार पाडते. त्यातली लिंक मी असणार आहे. पण ते हेही तुला सांगतो की आत्ताचं ट्रेलर जे आहे, तू चित्रपट बघितल्यानंतर परत ट्रेलर जर बघितलं तर ट्रेलरमध्ये आम्ही पूर्ण गोष्ट सांगितलेली आहे. म्हणून म्हणलं की चित्रपट बघ, आम्ही फसवलेलं नाही किंवा आम्ही चीट केलेलं नाही की अरे हे असं आहे ते तसं नाही. त्याला पूर्ण एक लिंक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे सोडलेत धागे की हे त्याचे रेफरन्सेस बघा. पण आता तुमच्या लक्षात येणार नाही की तो चित्रपट बघितल्यानंतर लक्षात येईल, अच्छा म्हणून हे असं दाखवलं होतं, म्हणून ते दाखवलं होतं. ते त्याची पूर्ण गोष्ट आहे. वाय या नव्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आधी आपण हा ट्रेलर बघूया आणि त्यानंतर या चित्रपटातील अन्य काही कलाकारांशी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यांची मतं, त्यांचा चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणार आहोत. काय केलं असेल त्यांनी माझ्या लेकीचं? नेमकं काय काम करतं म्हणायचं तुमचं खातं आम्ही? मॅडम, आज शनिवार आहे, महिन्याचा शेवटचा शनिवार. टोकन नंबर 1. फ्रायडे दे. या रेकॉर्ड्स मधून आपल्याला कुठेही नोंद झालेली नाहीये अशा पेशंट्स पर्यंत पोहोचायचंय. मॅडम, खूप चांगलं ऐकून आहे मी तुमच्याबद्दल. नाही म्हणजे काही होणार तर नाही ना? ऑल द बेस्ट. सगळे शुक्रवार आहेत का? हो. नुसते शुक्रवार नाही, महिन्यातला शेवटचा शुक्रवार. रस्ता चुकलो तुम्ही, माघारी जावा. म्हणजे हे पेशंट्स शुक्रवारी ऍडमिट होत आहेत.
सोडणार नाही आहे. सरकारी काम आहे ते सरकारी कामासारखंच करायचं. फार प्रेशर आहे अँड यू डोंट नो पुरुषोत्तम. मम्मा तू घाबरू नको त्यांना. कुठलीही मदत लागली की मला ताबडतोब फोन करा. काही साध्य होणार नाही आणि काहीच सिद्ध करू शकणार नाही. कळेलच काय आहे ते. मुळात या चित्रपटाचा अनुभव कसा होता? कारण एकतर तशा अर्थानं काही बॅकग्राऊंड थिएटरची नव्हती, एक पहिला पिक्चर झाला होता आणि एकदम या चित्रपटामध्ये असे तगडे कलाकार. काय फिलिंग होतं, काय अनुभव होता? ख्वाडानंतर मी ॲक्च्युली दशक्रिया नावाची फिल्म केली होती. त्यातही अनेक मोठे मोठे कलाकार होते, म्हणजे दिलीप प्रभावळकर होते, मनोज जोशी होते आणि अनेक बरे मोठे मोठे कलाकार होते. त्यांच्यासोबत काम करण्याचा एकतर अनुभव वेगळा होता. ही फिल्म अत्यंत वेगळ्या पद्धतीने मांडली गेली आहे, वेगळ्या पद्धतीने सांधलीसुद्धा गेली आहे. सो या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर्स आहेत, या फिल्ममध्ये जे जे कलाकार आहेत, त्यांच्यापैकी मुक्ता बर्वे एक महत्त्वाचं, म्हणजे तिला बघून मी मोठी झाली आहे किंवा तिला बघत बघत मी मोठी झाली आहे. तर तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आधीपासूनच मनात होती, ती एक पूर्ण झाली म्हणता येईल. आणि त्याच्यासोबत नंदू माधव आहेत, ओमकार आहे, सुहास दादा आहे. सो या सगळ्यांसोबत काम करण्याची मजा होती. दशक्रियामध्ये किंवा बाकी चित्रपटांमध्ये मोठे मोठे म्हणजे अगदी दिग्गज कलाकार होते. हे सगळी मंडळी मोठी जरी असली तरी माझ्या वयोगटाच्या आसपासची आहेत. सो मला मजा आली काम करताना. खूप टेन्शन किंवा खूप नर्वसनेस होता, पण या सगळ्यांनी एकत्र येऊन आणि एक म्हणजे असं 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 घडत होतं सगळं. सो ते नर्वसनेस आणि ते टेन्शन होतं ते कधी कमी झालं माझं मला कळलं नाही. काय शिकायला मिळालं संपूर्ण चित्रपटाच्या या प्रोसेसमधून? सिनेमामध्ये 334 सीन्स आहेत. म्हणजे जनरली आपण मराठी सिनेमा किंवा कुठल्याही सिनेमामध्ये जास्तीत जास्त 100पर्यंत सीन्स असतील, 105 110. तर 334 सीन्स जेव्हा 2.5 ते 3 तासाच्या कालपटावर तुम्हाला मांडायचे असतात, त्या नैसर्गिकरित्या सीन्स छोटे छोटे असतात. खूप मोठे मोठे सीन्सच्या सिनेमामध्ये नाही, घटनाक्रम खूप आहे, माणसं खूप आहेत, घटना खूप आहेत. तर त्यामुळे नटाला जसं काही वेळेला असं वाटतं ना की हा माझा परफॉर्मन्सचा सीन आहे, असं बऱ्याचदा आपल्याला असतं की त्याच्यात कदाचित तुम्हाला खूप हेवी भावनिक आंदोलन असतं, काहीतरी तुम्ही खूप बोलणार असता कधी कधी. तर तसं या सिनेमामध्ये नाही आहे. म्हणजे माझ्या पात्रापुरतं तर या सिनेमामध्ये तसं नक्की नाही आहे. पण छोट्या छोट्या प्रत्येक प्रसंगामधल्या काही छोट्या छोट्या रिॲक्शन्स आहेत, ज्या रिॲक्शन हायपरलिंक तत्वानुसार एका मोठ्या घटनेला कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत. आणि त्यामुळे प्रत्येक प्रसंगामध्ये तेवढंच करायचं असल्यामुळे प्रत्येक प्रसंगामध्ये वावरत राहणं, तुमचा पात्राचा तोल सांभाळून, हे या सिनेमातलं मला शिकायला मिळालेली गोष्ट आहे. कारण का छोटे छोटे सीन्स आहेत, मोठे सीन्स असल्यामुळं एवढंच होणार आहे आत्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पात्र दिलेलं आहे, तुम्ही जो माणूस आहात त्या सिनेमामध्ये, त्याचा तोल सांभाळत वावरत राहणं हे माझ्याकरता शिकवणारी गोष्ट होती. सगळ्यात आव्हानास्पद यातला कुठला सेक्टर वाटला? अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, एडिटिंग, चित्रपटाच्या बाबतीत? चित्रपटाच्या बाबतीत मला असं वाटलं की स्क्रिप्टिंग जे आहे, याचं लिखाण जे आहे, हा सगळ्यात आव्हानात्मक भाग आहे. कारण का लिखाण हा भाग असा असतो की जो तुम्हाला जेव्हा तुम्ही पूर्णपणे विचार करू शकता तुम्हाला हवं तसा. कारण का तोपर्यंत काहीही तयार झालेलं नसतं अजून तुमच्याकडे. तुमच्या मनात फिल्म जशी उमटते तशी तुम्ही लिहिण्याची मुभा तुम्हाला त्या वेळेला मिळते. त्यामुळे लिखाण हा मला सगळ्यात चॅलेंजिंग भाग वाटतो. अर्थात तुम्ही जसं लिहिलं आहे तसं शूट करणं हे देखील तितकंच चॅलेंजिंग असतं. म्हणजे तुम्ही लिहू खूप शकता, परंतु प्रत्यक्ष फ्लोअरवर जातो आपण, प्रत्यक्ष लोकेशनवर जातो, तेव्हा त्याचे वेगळे प्रश्न असतात. पण म्हणजे या सिनेमाच्या सुरुवातीपासून जी संकल्पना डोक्यात आहे लेखक दिग्दर्शकाच्या,
ती त्यांनी अख्खीच्या अख्ख्या फिल्मभर कायम ठेवलेली आहे. हे सूत्र कायम ठेवणं हे खरं मला चॅलेंजिंग वाटतं. तुमच्या दृष्टीनं या चित्रपटाचं वेगळेपण काय USP आहे? प्रत्येक वेळी मी कुठलीही फिल्म केली तर सांगतो की फिल्म वेगळी आहे, वेगळ्या विषयावरती आहे, आणि थोडंफार सांगतो की अशा पद्धतीची कहाणी सांगतो. पण याच्यात असं आहे की याच्यात मी कहाणीही सांगू शकत नाही, मी माझं कॅरेक्टरही सांगू शकत नाही. आणि मी एवढंच म्हणेन की प्रत्येकजण आत्ता आज सकाळपासून किंवा गेली काही दिवस आम्ही वाय हे काय आहे असं विचारतात, तर मी त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही स्वतः वाय बघा, आणि ज्यावेळेस तुमचे मित्र तुम्हाला विचारतील की वाय काय आहे, तेव्हा तुम्ही हेच सांगाल की ऐकण्याची गोष्ट नाही आहे, तर ही बघायची गोष्ट आहे, हे वाय आहे. आपण हा ट्रेलर बघितला, अन्य कलाकारांशी बोललो. पुन्हा एकदा आपण मुक्ता आणि नंदू यांच्याकडे वळूया. सस्पेन्स थ्रिलर असा वाय चित्रपट, त्याच्यामध्ये गाणी आहेत? नाही, गाणं एकही नाही, एकही गाणं नाही. नाही. पण लव्ह स्टोरी नाही, नाही. नाही. बरोबर? हा. तरी सुद्धा तुम्ही हा चित्रपट केलात, एका वेगळा हा प्रयत्न आहे. हो. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की असे चित्रपट आता स्वीकारले जात आहेत? 100%. कारण की हा ज्यावेळेस त्या दोन्ही फेस्टिवल्सना दाखवला त्यावेळेस आमच्या जवळचे जे काही माणसं आहेत काम करणारे वगैरे, आम्ही त्यांनाही नेऊन बसवलं होतं की म्हणलं बघ रे तुला कसं वाटतं, म्हणजे लेमॅन टू जो क्रिटिक्स आहे तिथपर्यंतची एक बसलेली माणसं होते. तर तो चित्रपट सगळ्यांना सगळ्या लेवलवर आवडत होता. अगदी लेमॅन सुद्धा असा थक्क प्रवास त्याला वाटत होता. मी तुला एवढं सांगेन की अजित वाडीकर हा एक नवीन प्रगल्भ दिग्दर्शक म्हणून तुम्हीच पुढच्या वर्षी सांगा, क्या बात. कारण की त्या चित्रपटाची मांडणी कुठल्याही इंटरनॅशनल चित्रपटापेक्षा कमी नाही आहे. कारण आपल्याकडे तेवढं, एक तर तुला मगाशी मी बोललो की 107 दिवस आम्ही याचं शूटिंग केलं. 107 दिवस मराठी चित्रपटाचं शूटिंग होणं ही सुद्धा एक बातमी आहे. हा, शिवाय याच्यामध्ये जनरली मराठी चित्रपटामध्ये 60-70 सीन्स असतात, याच्यामध्ये 334 सीन्स आहेत. माय गॉड. आणि ते पण आपण म्हणतो ना 52A, 52B, 52C ते अजून काउंट केलेलं नाही. ते केलं तर 500च्या पुढे जाईल. आणि मोस्टली सगळं आउटडोर आहे. बहुत ते खूप, कारण ट्रेलर मध्ये तर असं दिसतंय की प्रचंड आउटडोर आहे, रिअलायझेशन त्यातनं दिसतंय. आणि ते म्हणूनच तो खर्च आहे की आउटडोर आहे, खूप लोकेशन्स आहे. एका वाक्यासाठी लोकेशन बदलावं लागतंय, तिकडे जावं लागतंय, त्याची मुलाखत आहे, याचं बोलणं आहे, त्याचं स्टेटमेंट आहे, त्याला म्हणायचं आहे, ते त्या कथेची गरज आहे. तुम्ही दोघंही उत्तम सकस अभिनेते अभिनेत्री आहात, संवेदनशील मनाची माणसं आहात आणि जागरूक नागरिक आहात. जेव्हा आपण असं म्हणतोय की या चित्रपटामध्ये तशा अर्थानं ही लव्ह स्टोरी नाही, चॉकलेट हिरो नाही, हिरोईन नाही, झाडाभोवती फिरणारी गाणी नाही आहेत. नाही, आमच्याकडे चॉकलेट हिरो आहे, ओंकार गोवर्धन. अच्छा आहे. ओके. पण तरी सुद्धा हा चित्रपट चालेल, लोक स्वीकारतील याच्याबद्दल तुमच्या मनात खात्री आहे? तुम्हाला असं वाटतं का की गेल्या काही वर्षामध्ये फेस्टिवलचे चित्रपट म्हणून बनवणारे वेगळे चित्रपट निर्माते आहेत आणि एंटरटेनमेंट म्हणून बनणारे वेगळे चित्रपट आहेत, असं क्लासिफिकेशन झालेलं आहे का? आणि ते झालेलं असेल तर ते योग्य आहे का? मुक्ता, तुम्हाला काय वाटतं? असं काही प्रमाणात बघितलं जातं आणि पत्रकारही प्रश्न विचारतात तेव्हा असे प्रश्न विचारतात. आम्हाला पण प्रेस कॉन्फरन्समध्ये आणखीनही 2 ठिकाणी असं विचारलं गेलं की मग हा फेस्टिवलचा सिनेमा म्हणताय तर मग हा कलात्मक आहे नुसता का मनोरंजन पण होईल? तर मला फार छान वाटतं या सिनेमाच्या बाबतीत. महत्त्वाचा विषय मांडायचा असतो तेव्हा नेसेसरीली तो काहीतरी एक स्टान्स घेऊन बाहेरनं किंवा शिकवण्याच्या आविर्भावाने केलाच पाहिजे अशी काही गरज नाही आहे. चित्रपटाचं पहिलं काम मनोरंजन आहे आणि या सिनेमामध्ये तो बॅलन्स आहे म्हणून मी पहिल्यांदा प्रेमात पडले त्या सिनेमाच्या, की याला खूप चांगलं काहीतरी म्हणायचंय. 100% माझ्या डोक्याला मुंग्या आला का आला, मला विचार करायला लागलं का लागलं, मुलगी म्हणून, मला माणूस म्हणून, स्त्री म्हणून, हे म्हणून, ते म्हणून, जागरूक नागरिक मी विचार करतोय का करत होते, पण माझं मनोरंजन झालं का प्रचंड झालं. मी अशी नव्हते बसले, मी अशी बसले होते सिनेमा बघताना. मी थांबूच शकले नाही, मी अशी बघत होते. आणि शिवाय हे हायपरलिंक तंत्र असल्यामुळे आम्ही पण नट मंडळींनी पण बरेच सीन असे होते जे आम्ही बघितले नव्हते, कारण एकाच वेळी पॅरलली अनेक ठिकाणी जे सीन घडतात त्यामुळे बऱ्याच ट्रॅकमध्ये आम्ही एकमेकांची कामं बघितलेली नाहीयेत. तर मला या सिनेमाचं वैशिष्ट्य ते वाटतं सर की कमर्शियल सिनेमा म्हणून त्याकडे बघाल तर मनोरंजनाची 100% खात्री, जे माझं झालं प्रेक्षक म्हणून. कारण माझे साधे ठोकताळ आहेत एखादं काम घेतानाचे. प्रेक्षक म्हणून मला छान वाटतंय का, आणि प्रेक्षकाच्या खुर्चीत बसून मला हे आवडेल असं वाटलं तर ते काम मी करते. आणि माझं 100% म्हणजे माझं पैसा वसूल झाला माझा सिनेमा बघून असं मी म्हणेन. तर मनोरंजन आहे आणि अत्यंत उत्तम मोठा विचार आहे आणि हे कॉम्बिनेशन. आणि हा खूप
विचार करून घेतलेला निर्णय आहे त्यांचा, म्हणूनच कदाचित त्यांनी इतकी वर्ष त्यावर घालवली. अजितला आणि लेखकांना हा विषय फार मनापासून मांडायचा आहे, त्यांच्या जगण्यात वागण्यात बोलण्यात तो विषय आहे. पण मग तो प्रेक्षकांच्या मनापर्यंत आतपर्यंत कसा शिरेल, कुठल्या फॉर्मॅटमध्ये शिरेल ह्याचा त्यांनी विचार केलाय बहुतेक व्यवस्थित. आणि म्हणून मग थ्रिलर हा माध्यम त्यांनी निवडलं आणि मग त्या जॉनरमध्ये एक अत्यंत चांगली कथा गुंफली आणि ती प्रेक्षकांपर्यंत येते. कारण मी असं जर हा विषय आहे आणि ह्याचं थ्रिलर आहे असं जर मला सांगितलं तर हे असं शक्य नाही, इम्पॉसिबल, म्हणजे हे नाही होऊ शकत. असं जेव्हा वाटतं तेव्हा ते प्रूव्ह होताना दिसतं आणि त्याचा मी भाग आहे, ह्याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. चित्रपट मिळाला कसा? 11 वर्ष ज्या कथेवरती काम सुरू होतं, पटकथेवर काम सुरू होतं, त्या चित्रपटाचा रोल कसा आला? नशिबानीच म्हणायला लागेल आता. सिनेमा बघितल्यावर तर नशिबानी असं मी म्हणेन. सगळ्यात पहिलं कास्टिंग माझं झालं. जेव्हा त्यांनी 10 वर्ष स्क्रिप्टवर काम केलं होतं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मला वाचून दाखवलं, मला कास्ट केलं. त्यानंतर आणखीन 1 वर्ष त्यांनी स्क्रिप्टवर काम केलं, त्यानंतर बाकीचं कास्टिंग त्यांनी केलं. पण त्यांनी कास्टिंग करताना त्यांनी मी एक असं युजल आपलं फर्स्ट टाइम डिरेक्टर, फर्स्ट टाइम रायटर, सिनेमोटोग्राफर पहिला, तर मला तो प्रॉब्लेम नसतो. मी कन्व्हिक्शन किती आहे, त्यांना किती आतुरतेने तो विषय सांगायचा आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि विषय किती महत्त्वाचा, किती अपील. माझा हाच प्रश्न पुढचा होता, ज्याचं उत्तर तुम्ही द्यायला लागलेला आहात, की मुक्ता बर्वे या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री आहेत. अत्यंत सहज, सुंदर, नैसर्गिक, साधा, सोपा अभिनय म्हणजे मुक्ता बर्वे. जेव्हा तुम्ही एखादा रोल निवडता तेव्हा रोल निवडण्याचे निकष किंवा त्याचा प्राधान्य काय असतो? बॅनर, निर्माता, दिग्दर्शक, रोलची लांबी, पैसे, काय असतं नेमकं? पहिल्यांदा गोष्ट अपील व्हायला पाहिजे. अच्छा. मग गोष्ट सांगण्याची पद्धत अपील व्हायला पाहिजे. मग त्या सांगण्याबरोबर दिग्दर्शकाचं कन्व्हिक्शन दिसलं पाहिजे. हे 3 टप्पे जर पार झाले तर तारखा जुळल्या पाहिजे आणि पैसे मिळाले पाहिजे. मग जर विषय चांगला असेल आणि खूप महत्वाचा वाटला आणि पैशांचं जुळत नसेल तर तिथे मी ऍडजस्टमेंट करते. पण इकडेच गडबड असेल आणि कन्व्हिक्शनच नसेल तर या 2 टप्प्यांपर्यंत गाडीच जात नाही, असं ते होतं. म्हणजे मुक्ता बर्वेंकडे जर कोणाला जायचं असेल रोल ऑफर करून तर तो उत्तम कथाकथनकार पण असला पाहिजे. नाही, नंतर मी वाचायलाही मागते. कारण कधी कधी काय होतं की खूप चांगले बोलणारे असतात आणि चांगलं वर्णन करून आपल्याला वाटतं की सिनेमा चांगला आहे, पण जेव्हा वाचतो तेव्हा लक्षात घ्या हे 4 मुद्दे आहेतच प्रॉब्लेमॅटिक. तर वाय जेव्हा वाचली गेली तेव्हा मी घेऊन बसले होते, माझे एक पेन आणि पॅड घेऊन बसले होते आणि लिहायचे मुद्दे. तर एक 8व्या मिनिटाला एक मुद्दा लिहिला गेला, बसले होते. 15व्या मिनिटाला मुद्दा खोडला गेला, 13व्या मिनिटाला नवीन मुद्दा, आता अडकले, 17व्या मिनिटाला खोडला गेला. असं करत करत मला माझे प्रश्न माझी उत्तरं, माझे प्रश्न माझी उत्तरं, आणि सिनेमा संपेपर्यंत फक्त रेघोट्या होत्या कारण माझे प्रश्न उरले नव्हते. त्यांनी सगळ्याची उत्तरं दिली होती सिनेमात. ते फार रेअरली असं होतं आणि थ्रिलरमध्ये तर होतच होतं, कारण अनेक पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही गोष्ट बघत असता, त्यामुळे कुणाला तरी काहीतरी प्रश्न निघतोच आणि त्याचं उत्तर त्यांना लक्षात आलेलं नसतं की ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे. पण या सिनेमात अशी एकही बाजू नव्हती सर की ज्यात मला अस्थिर वाटलं किंवा हा पॉइंट ऑफ व्ह्यू मला आवडत नाहीये किंवा असं काहीही झालं नाही. आणि मला असं वाटलं की माझं नशीब चांगलं म्हणून हा सिनेमा माझ्याकडे आलाय. क्या बात आहे. नंदू, जसं आता मुक्ताना विचारलं तसं मला तुला विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं एकूणच सगळी माध्यमं बदलत चाललेली आहेत, माध्यमांचा फॉर्मॅट बदलत चाललेला आहे, OTT प्लॅटफॉर्म प्रचंड वेगाने येत चाललेला आहे आणि वेब सिरीजला आता कोणत्याही पद्धतीचं बंधन राहिलेलं नाही आहे. मराठी चित्रपटसृष्टी असो, हिंदी असो किंवा एकूण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये तुला आता वाटतं का की अजूनही सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता आहे? नाही, सेन्सॉर बोर्ड हे नसावं हे मी पहिल्यापासून म्हणत आलो की सेन्सॉर बोर्डाची गरज नाही. कारण ज्याला जे मुद्दे मांडायचे त्यांनी ते मांडले पाहिजे. जो प्रेक्षक आहे तो ते स्वीकारेल का नाही त्यांनी ते ठरवायचं आहे. बरं, जरी आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड असेल तरी आपण परदेशी चित्रपट, वेब सिरीज बघताना कुठं सेन्सॉर? एक्झॅक्टली. आपली मुलं, मग तुम्ही म्हणता की नाही त्यांच्या संस्कार चांगले होते, पॉर्न बघताय, त्यांना इतकं अवेलेबल झालेले आहेत सवयीच्या याच्यामुळे, माध्यमांमुळे. तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त आपलं मराठीमध्ये नाही ते सेन्सॉर बोर्डून मग त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजेत. संस्कार हे ते समाज, तो घटक, ती कुटुंब ठरवत असतात आणि त्या पद्धतीनं ते त्यांना काय बघायचं आहे, काय वाचायचं आहे, काय म्हणायचं आहे हे त्या पद्धतीनं हा समाज ठरवतो. त्यामुळे सेन्सॉर असण्याची गरज नाही असं माझं पहिल्यापासूनचं मत आहे. तुझं आता गेल्या काही वर्षामध्ये जवळचं कोण आहे, वेब सिरीज की चित्रपट? नाही, जे आवडेल. नाटकाकडे आता येतच नाही. हां, नाही, पण वेब सिरीज हा चित्रपटाचा पुढचा फॉर्मॅट आहे असं मला वाटतं ऑलवेज. कारण की वेब सिरीजला मी असं म्हणतो की नाटक, चित्रपट हे कदाचित कमी जास्त असू शकतं. वेब सिरीजला मी असा अर्थ लावतो
जेवढं आहे तेवढं. हम्म. म्हणजे ते 12 एपिसोडमध्ये बसतंय 12, 18मध्ये बसतंय 18, 7मध्ये बसतंय 7मध्ये. आपल्याला नाटक किंवा चित्रपट 2 तासातच बसवावा लागतो, 3 तासाच्या वर जाता येत नाही. बरोबर. मग मामाचं पात्र काढून टाक जरा, मग तिचं ते राहू दे ना, मग आता ते फार वाढतंय रे, 3.5-4 तास जात आहे ते चित्रपट, मग त्या आपण कात्र्या लावतो. मला वेब सिरीज असं वाटतं की मनातलं त्या क्रिएटिव्ह माणसाला जे सांगावंसं वाटतं लेखकाला, दिग्दर्शकाला, तेवढं तो सांगू शकतो. मग त्याच्यात सिरियलसारखी पाणी घालण्याची पण गरज नाही. नाही तर मग चालेल 700 एपिसोड, 800 एपिसोड. इथे जेवढं त्याचा गोष्टीचा आवाका आहे, जेवढी त्याची कॅपॅबिलिटी आहे, जेवढं त्याचं क्रिएशन आहे, तो त्या वेब सिरीजमध्ये तो मांडू शकतो. तुझी भूमिका मला माहिती होती की सेन्सॉर बोर्डाची गरज नाही. त्याला अनुसरूनच माझा उलटा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं काही वेब सिरीज अतिरेकी भडकपणा, उत्तानपणा, बिभत्सपणा दाखवत असतात, हे बघितल्यानंतर कुठेतरी वेब सिरीजसाठी वेगळं एक सेन्सॉर बोर्ड आणण्याची गरज आहे असं वाटत नाही? अजिबात नाही. वेरूळ पण अजिंठ्याचा म्हणजे स्वातंत्र्याचा वेरूळ आणि अजिंठ्याचा- स्वैराचाराचा काही त्याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट करणार आहोत की नाही? वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या बघा, खजुरावच्या लेण्या बघा. मला वाटतं की आपल्याकडं सेक्शुअल म्हणजे प्रशिक्षणच नाही, त्याच्याबद्दल काही जाण नाही आहे समाजाला. ते जर नीट समजावून सांगितलं, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर नीट ठेवला, तर या समाजाला गरज नाही हे उथळ चाललेल्या गोष्टी. हे उथळ का झालं? कारण तुम्ही दाबून ठेवलं, तुम्ही नीट शिकवलं नाही, तुम्ही नीट सांगितलं नाही, समजावून देत नाही आपल्या पालकांना आपले पाल्य. तर मला वाटतं की तिथं हा सगळा घोळ झालेला आहे. जर ती मॅच्युरिटी, त्या पद्धतीचे समाज आज आपल्या पृथ्वीतलावर आहेत, असा समाज, अशी देश, असे राष्ट्र इथे जगताना आणि छानपणे एकमेकांची नाती जपताना आपल्याला दिसतात, ते आपण का करत नाही आहोत? शिकलेला, त्याचं ज्ञान असलेला, तज्ज्ञ असलेला अशा माणसांचं आपण ऐकायला पाहिजे, ज्याचा अभ्यासपूर्ण विवेचन आहे या समाजावर, सेक्सवर, तुमच्या नातेगोत्यांवर किंवा अर्थकारणावर. याचा न बघता आपण उथळ लोकांकडेच जास्ती भर टाकतो आणि त्यांच्या मागे चालायला लागतो. पण आपल्या अवतीभोवती उथळ लोकांचंच राज्य आहे, त्याचं काय करायचं? हो, मग तेच तर म्हणतो, त्याच्यामुळे हे बिघडते. ते बंद करा, सेन्सॉर करायची गरज नाही आहे. सर मी थोडं ऍड करू काय? मला असं वाटतं की आपल्याकडे ना सेन्सॉर नसलेला एक प्लॅटफॉर्म क्रिएट झाल्यामुळे शाळा आणि युनिफॉर्म संपल्यावर 11वी-12वीतली मुलं कशी वाबरी होतात ना, तसं थोडंसं ते माध्यम आत्ता वागतंय असं मला वाटतंय. म्हणजे वेबसिरीज म्हणजे फक्त काहीतरी अश्लाघ्य, बोल्ड, शिव्या ह्याच्या पुरतं मर्यादित आहे की काय असं आत्ता वाटतंय. कारण आता आपल्यासाठी तो प्लॅटफॉर्म जरा यंग आहे असं मला वाटतंय. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला व्यक्त होण्याची मुभा आहे, तुम्हाला तुमचं विचार सुद्धा सेन्सॉर न करता बोलता येतील. हे जेव्हा वापरलं जाईल, अनेक ठिकाणी वापरलंही जात आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या सेन्सॉर नसण्याचा वापर होईल असं मला वाटतंय. आत्ता फक्त ती मला कुठे थांबवणार नाही, मी वाटेल ते करू शकते. मी कॉलेजमध्ये मी बंक पण करू शकते, मला युनिफॉर्म पण नाही, मला बाप पण नाही विचारत, अशी ती 11वी-12वीतली मुलं जास्त कानात वारं शिरलेल्यासारखं तसं वाटतं. खरं तर घडण्याचं तेच वय असतं आणि थोडं 3rd इयर 4th इयरला आपण घडायला लागतो. मॅच्युरिटी आला. मला आता 2 वर्षांनी नोकरी, कदाचित उद्या काहीतरी करिअर, परदेशात जायची संधी, हे पुढच्या 3 वर्षात घडतं. तसं मला वाटतं आता 11वी-12वीचं वर्ष चाललंय OTT प्लॅटफॉर्मचं, भारतीय म्हणते मी. ते कदाचित बदलेल, हळूहळू बदलतेही. काही सिरियल्स खूप चांगल्या पद्धतीने पण सिरीज म्हणजे चांगल्या पद्धतीने मांडतायत आणि होईल, चांगलं होईल. तुम्ही दोघंही मराठीमध्ये काम करताय, बॉलिवूडमध्ये काम करताय, तू साऊथच्या अनेक पिक्चरमध्ये काम केलंयस. अशी कोणती गोष्ट वाटती की जी मराठी इंडस्ट्रीमध्ये येणं आवश्यक आहे, अर्थकारण सोडून? तिथं तर सगळी मेक आहे की आपल्याकडे त्याची उणीव आहे, कमतरता आहे, ही गोष्ट आपल्याकडे आल्यानंतर अधिक चांगलं, अधिक वेगवान, अधिक सकस काम होईल असं कोणती? नाही. एक गोष्ट अशी आहे की आपलं महाराष्ट्र थोडंसं प्रगत आहे, त्याला वेगवेगळ्या भाषा येतात, वेगवेगळे फॉर्म्स माहिती आहेत. कारण की काय की साऊथमध्ये गेले तर त्यांना हिंदी येत नाही. आपल्याला हिंदी सहज ॲक्सेसिबल आहे, सगळं बोलणं, वागणं, जगणं. आपल्या आजूबाजूला शेजारी असतात किंवा आपण रादर आपल्याकडे खेडेगावात तुम्ही गाडीनं पत्ता विचारलं की अरे अमुक अमुक ते पारगाव कुठे रे, आप यहाँ से राईट में जाओ ना, त्याला हिंदी बोलण्यामध्ये स्मार्टनेस वाटतो. म्हणजे तो हे तू पॉझिटिव्ह सांगतोयस, हां, पण आपण त्यांच्याकडनं घेतली पाहिजे अशी कोणती गोष्ट? नाही, मला म्हणायचं की हा एक प्रभाव आपल्याला सोडता येणार नाही, कारण हे आपल्याला ॲक्सेसिबल म्हणल्यानंतर आपण दुसरं कसं हे करणार आहे? कारण हे आपल्याला येत आहे, जवळ आहे हिंदीचं सगळं माध्यम किंवा वेगवेगळ्या रादर संत परंपरा आणि वाचण्याची परंपरा आपल्याला असल्यामुळे खूप कादंबऱ्या, पुस्तकं वाचली, तर त्याच्यामुळे ते परदेशी चित्रपट बघतात, त्याही वेबसिरीज बघतात, तर तेही त्याला अगदी ॲक्सेसिबल झाल्यामुळे मला वाटतं की आपला महाराष्ट्रीयन प्रेक्षक हा जरा प्रगल्भ आहे.
तर त्या पद्धतीने तो केवळ मराठीच बघत नाही तर बाहेरच्या भाषा सुद्धा बघतो. आता जर आपल्याला ती प्रगल्भ करायची असेल तर आपल्याला त्यांच्यापेक्षा वरचं बजेट, त्यांच्यापेक्षा वरच्या मांडणी, त्यांच्यापेक्षा वरचा अभ्यास करून आपल्यालाही मांडावं लागेल. तुमचं काय मत आहे? शेवटी मेघ तीच आहे, थोडीशी अर्थकारणाची येते, पण मला सरप्रायझिंगली मला माझ्या या सिनेमाने सरप्राईज केलं सर. अच्छा. माझ्या असं लक्षात आलं की ही सगळी मुलं नवीन आहेत, असं काही कोणी कोणाचं पाठबळ घेऊन आलेले नाही आहेत, पण त्यांना विषय इतका मोठा मांडायचा होता ना, त्याच्या गरजा पुरवत जर मूल जन्माला हुशार आलं तर त्याच्या शिक्षणासाठी आईबाप लोन काढतात ना, तसं या सिनेमाचं झालंय की मला अत्यंत महत्त्वाचा मोठा विषय मांडायचा आहे, तो मोठ्या पद्धतीनेच मांडणार आहे आणि लागले 108 दिवस तर शूट करीन, लिहावी लागली 300 सीन तर मी लिहीन, घ्यायची असतील ही माणसं तर मी घेईन, पण हा सिनेमा मी रिलीज करीन. 11 वर्ष एखाद्या विषयाबरोबर थांबणं हे डेडिकेशन बघून मी थक्क झाले सर. सोपं नाही. मी आता लोकांना म्हणते की अरे 2-2 वर्षात लग्न मोडतात, अख्ख्या आयुष्याचे सप्तपद्या घालून आणि हे करून तुम्ही रिलेशनशिप नाही टिकवत, पण एक विषय धरून तुम्ही 11 वर्ष चालता आणि त्यासाठी तुम्ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता. ही चेष्टा नाहीये. म्हणजे असा विषय अशा बजेटमध्ये तयार करण्याचं स्वप्न कुणीतरी एक उदगीर मधला मुलगा बघतो आणि ते आम्हाला घेऊन तो पूर्ण करतो, हेच माझ्यासाठी फार चित्तथरारक आहे. आणि जिथे मी कमी पडते मराठी म्हणून असं मला वाटतं ते आता होईल असं मला वाटतंय. म्हणजे मला आता पुढचा जर कुठचा चांगला विषय आला तर मी त्याच्यासाठी उभी राहीन की नाही आपण प्रयत्न करू, आपण 4 लोक गोळा करू, आपण करू हा सिनेमा मोठा. कारण नुसते साऊथचे सिनेमे मोठे आहेत म्हणून ते, कारण मलाही आवडतात ते बघायला, भव्य मोठ्या पडद्यावर बघावं असं चित्र तर दाखवा. ते वायनी दाखवल्यावर मी गप्प बसले, हो रे माझ्याच भाषेत मी मलाच बघते आणि मोठ्या पडद्यावर बघावं असं वाटतंय. ती एक्साइटमेंट मी आता थांबवू शकत नाही. मी आम्हाला प्रमोशनमध्ये असं अनेक जण म्हणतात की तुम्हाला स्वतःलाच ती फिल्म खूप आवडली का, तो हो, मला खरंच अभिमान वाटतो की ही फिल्म माझ्या भाषेत बनली, मी त्याचा भाग होऊ शकले आणि 24ला ती रिलीज होते. कारण आपल्याकडे लेखक बिचारे विचार करायलाच घाबरतात, कारण त्यांना माहिती असतं की अरे 50 रुपये असतात का, 2 रुपयात बसव. ही तफावत मधले 48 रुपयांचा विचार ते कॅन्सल करतात. इथे कॅन्सल नाही, त्यांनी आणखीन 50 रुपये वाढवले आणि 100 रुपयाचा विचार केलाय त्यांनी आणि 1000 रुपयाची फिल्म उभी केली. तर मला फार कौतुक वाटतंय. त्यामुळे जे कमी पडत होतो हा सिनेमा जर प्रेक्षकांनी उचलून धरला तर असे अनेक सिनेमे आणि अशा अनेक गोष्टी, फक्त सिनेमापुरतं नसतं, पॅरलली चालू असतात गोष्टी, मराठी मोठं होईल असं मला वाटतं. मी पूर्ण सहमत आहे तुमच्या मताशी, पण होतंय काय, अतिशय चांगल्या वेगवेगळ्या विषयांचे पिक्चर येत आहेत, त्याच्यासाठी खूप डेडिकेशननं काम केलेलं असतं, कलाकारांनी तंत्रज्ञांनी भरभरून काम केलं असतं, पण पिक्चर रिलीज झाल्यानंतर मुळात त्याला थिएटर मिळत नाही. थिएटर मिळालं तरी चांगल्या वेळा मिळत नाहीत. कोल्हापूरमधल्या अनेकांची ही तक्रार आहे की आम्हाला पिक्चर बघायचा होता पण तो कधीतरी सकाळी 2 वाजता होता किंवा दुपारी 11 वाजता होता आणि त्यामुळे तो एकच शो होता, बघता आला नाही. तिसरीकडं कोल्हापूरसारख्या शहराबद्दल बोलायचं झालं तर कधी काही या शहरामध्ये 15 टॉकीज होती, थिएटर्स होती, आज 11 थिएटर्स चालू आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा हिंदी चित्रपट जर त्याच वेळी कुठला एखादा मोठा रिलीज झाला तर मराठीला कसा सेटबॅक बसतो आपण अनेकदा बघितलेला आहे. मुंबईमध्ये त्याच्यावरती वेगवेगळे राजकीय पक्ष आंदोलनं करतात, कलाकार त्याच्याबद्दल बोलतात. या सगळ्या परिस्थितीमध्ये चांगले चित्रपट निर्मिती केल्यानंतर सुद्धा ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळी काही यंत्रणा आणणं आता गरजेचं आहे का? तसे प्रयत्न तर केले जातात, प्रमोशनचे असंख्य प्रयत्न केले जातात. आता तुमच्यासारखी मंडळी आम्हाला मदत करतात. यावेळेस मीडियानी पण जो सपोर्ट दिलाय तो अमेझिंग आहे. प्रयत्न तर करतोय प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि नंदूदादा फार चांगल्या पद्धतीने सांगतो की थिएटरमध्ये वाय का बघा. म्हणजे एक तर थिएटरमध्ये बघायलाच पाहिजे, कारण की एवढे परिश्रम करून कुठल्याही निर्मात्याने त्याचा अनुभव हा थिएटरमध्ये घेतला पाहिजे असं त्याला सतत वाटतं, कारण मोठ्या स्क्रीनची गोष्ट असते. तुम्ही आणि पर्टिक्युलरली हा थ्रिलर आणि सस्पेन्स फिल्म असल्यामुळे त्याचा थरार किंवा त्याचा अनुभव हा तुमच्या मोबाईलवर तुमच्या लॅपटॉपवर तुम्हाला घेता येणार नाही. तो अंधारातच घ्यावा लागेल. अंधार हा एक त्याचा फार मोठा घटक आहे आणि त्या अंधारामध्ये तो थ्रिलर, तो सस्पेन्स तुम्हाला खरा पोचेल, रुचेल. आणि आम्हाला चित्रपट थिएटरमध्ये जाऊनच बघायचा असतो, पण तो आम्हाला सुटेबल वेळेमध्ये बघता येत नाही आणि थिएटरमध्ये मराठी चित्रपटाला फार कमी स्पेस दिली जाते आहे. ही जी तक्रार आहे याच्यावरती काय तुमचं म्हणणं आहे? त्याच्यावरती काय सोल्युशन? नाही, मी तर म्हणेन की प्रेक्षकांनी भरभरून जर गर्दी केली तर समोरच्याला तो प्राईम टाईम देऊन लावणं भाग आहे. आपल्याकडे मी मगाशी ते बोलताना उत्तर दिलं की तो दुसरं बघतोय सगळं, त्याला त्या पैशांमध्ये ते अवेलेबल होतं, हिंदी, इंग्लिश किंवा OTT प्लॅटफॉर्मला.
तर त्याला असं वाटतं की मग ही छोटी गोष्ट किंवा हे माझेच जवळचं मी जग का बघू, तर त्याला ते मोठं बघावं असं वाटतंय. तर मला असं वाटतं की उत्तम चित्रपट जर केला आणि प्रेक्षकांनी खऱ्या अर्थानं जर त्याला गर्दी केली, कारण प्रेक्षकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या भाषेतलं आपल्या मातीतलं काहीतरी जर इथे निर्माण होत आहे तर त्याच्या पाठीशी उभं राहणं फार गरजेचं आहे. कारण की त्यातले खूप चित्रपट असे आहेत की मी तर दरवेळेस असं म्हणतो की नॅशनल विनर चित्रपट जो असतो त्याला तो कोणी बघायला पण जात नाही. मला असं वाटतं की तो कुठल्याही भाषेतला का असेना, पण प्रेक्षकाने असं प्रगल्भ व्हायला पाहिजे की या मंडळाने, एक कमिटीने भारतातला सगळ्यात उत्तम चित्रपट या वर्षातला हा म्हटलेला आहे. एक आठवडा सगळ्या थिएटरला तो लागला पाहिजे आणि सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे. बघून तो नाकारा तुम्ही, कारण माझ्या एका मित्राने सांगितलं त्याने नॅशनल मी बघितली होती जी फिल्म, ते म्हणे नाही काय फिल्म मला आवडली नाही, पण न आवडली असं म्हणण्यासाठी बघायला तर असा रिझल्ट कसा लागलाय बाबा. पण एक कमिटी या देशातली असं म्हणते की सगळ्यात उत्तम ही फिल्म आहे, तर ती तरी आमच्या प्रेक्षकांनी बघायला हवी. हा म्हणजे हे जर आम्ही विसरत असू तर प्रेक्षक म्हणून आम्ही प्रगल्भ व्हायला नको का, ही जबाबदारी पण आपण घ्यायला पाहिजे. नुसतं आम्ही म्हणणार की मराठीतली म्हणजे सुमित्रा भावेची मी फिल्म सांगतो जी कासव नॅशनल अवॉर्ड कमळ मिळालं, मुंबईमध्ये त्याला फक्त एक स्क्रीन मिळावं आणि त्याला फक्त आम्ही 12 लोक असावे, हे कुठल्या प्रगल्भतेचं आमचं लक्षण आहे? आम्ही कुठल्या पाठिंब्यावर म्हणायचं थिएटरवाल्यांना तुम्ही आम्हाला स्क्रीन्स वाढवा म्हणून? तो म्हणाला अरे ही तर नॅशनल विनर यावेळेसची फिल्म, मुंबईमध्ये एका थिएटरला फक्त रिलीज झाली एकाच टायमिंगला. तर मला वाटतं प्रेक्षक म्हणून ही जबाबदारी बनवणारे बनवत आहेत. आमची जबाबदारी आहे की खूप चांगले चित्रपट, जाणीव असलेले, लोकांचे प्रश्न असलेले, तिथल्या मातीतलं काही सांगणारे असे आम्ही मांडावेत. पण तसे मांडल्यानंतर जर नाकारले तर मग त्याला जबाबदार कोण आहे? चित्रपटाचं नाव वाय असं का ठेवलंय, काय आहे त्याच्यामध्ये? वाय का तोही एक वाय suspense आहे? वाय हा बाई आमच्या दोघांच्या चैन आम्ही बंद करत आहोत. वाय हे अत्यंत समर्पक नाव आहे, एवढं मी 100% सांगेन. बऱ्याच जणांना वाटलं की ती स्ट्रॅटेजी आहे, लक्षवेधीपणा आहे, मराठीला इंग्लिश नाव का, असेही विषय झाले. पण काही गोष्टी सांगून टाका. योग्य नाव आहे. पण मग चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक सुन्न होतो की एक खूप चांगला पिक्चर बघितला याचा आनंद मिळतो, की अरे हे काही कळालं नाही म्हणतो? 4 दिवस त्याच्या डोक्यातनं हा चित्रपट जाणार नाही एवढं मी नक्की सांगेन. मग त्यातलं तो काय काय स्वतःमध्ये घेईल मला माहीत नाही. म्हणजे मला तर खूप गोष्टी ज्यावेळेस मी बघितलं, पहिल्यांदा स्क्रीनिंग झालं तर त्यावेळेस मी म्हणजे असं झालं की अपूर्ण आहे, मला अजून बघावं लागणार आहे. कारण की किती याच्यात बघण्यासारखं ठेवलेलं आहे. थ्रिलर आहे, सस्पेन्स आहेत, माणसं आहेत, प्रवृत्त्या आहेत, त्याच्यावर कॉमेंट्स आहेत, तो प्रश्न आहे, याचा प्रश्न आहे, हे प्रश्न आहे, आणि याच्याकडे मी दुर्लक्ष करतोय माणूस म्हणून. मला याचं काहीच भीती वाटत नाही आहे, मला याचं दुःख वाटत नाही आहे. मला वाटतं की त्याला तो आनंद देतोच, त्या म्हणजे स्वतःला त्याला प्रगत झाल्याचाही आनंद मिळतो की अरे मी हे छान बघितलंय. म्हणजे छान म्हणजे वाईट गोष्टी पण याच्यातल्या बघितल्या, त्या सुधारायला पाहिजेत. त्याही माझ्या आजूबाजूला घडत होत्या, ज्या माझ्या समाजामध्ये घडत आहेत, माझ्या नात्यात घडत आहेत किंवा कुठेतरी गल्लीमध्ये. तर त्याच्यामुळे तो कॅरी करणार, तो त्याचा विचार करणार, आणि तो त्याच्या कवितेतनं म्हणा, त्याच्या लिखाणातनं म्हणा, त्याच्या कुठल्याही कलाकृतीतनं नाही म्हणलं तरी एक कौटुंबिक याच्यातनं मी याला नाही म्हणतोय बरं का, असं तरी तो घरात जाऊन म्हणेल. या चित्रपटातून काही सध्याच्या पॉलिटिकल सिनेरिओवरती काही भाष्य केले? फारसं नाही. आता म्हणजे आपल्याकडं खरं तर फार हे दोन, एक मगाशी एंटरटेनमेंट आणि पॉलिटिक्स, याच्याकडे आपले फार वेगळे संदर्भ आपण लावतो. पॉलिटिक्स म्हटल्यानंतर ते संसदीय राजकारण इथपर्यंतच आपण म्हणतो. रेग्युलर याच्यामध्ये पॉलिटिक्सच चालू आहे. हो, जगण्यात सगळीकडे पॉलिटिक्स चालू यात आहे. सर ह्युमर आहे, कारण काय लेअरिंग खूप आहे. म्हणजे विविध प्रकृती प्रवृत्तीची वेगवेगळ्या लेवल्सची माणसं, कारण हायपरलिंक फॉर्मॅट वापरल्यामुळे एकाच घटनेचा दुसरीकडे होणारा पडसाद वेगळा असू शकतो. तर मग याच्यात एक ह्युमर साईड आहे, यामध्ये काय इमोशनल साईड आहे, थ्रिल आहेच, कारण ते नंतर वेगही वाढत जातो आणि धडधडही वाढत जाते. पण त्यामुळे तो लाईटही करतो, हाईपही देतो, तुम्हाला भानावरनं तुम्ही हलता, बघितल्या लोक कडकडून भेटतात, उद्या बोलीन असं सांगतात, आणि दुसऱ्या दिवशी भरभरून फोन करतात. आम्ही घेतलेला अनुभव आहे. जसं मगाशी मी विचारलं मुक्ता बर्वेना, तसं नंदू तुला मला विचारायचं आहे की तू एखादी भूमिका स्वीकारताना काय काय त्याचा विचार करतोस? कारण तुझ्या स्वतःच्या काही विचार तत्व अगदी फिक्स आहेत. तू एक निवडणूक लढवलेली आहेस, सो त्या सगळ्या निवडणूक लढवण्यामागच्या तुझ्या ज्या काही विचारांच्या बैठक आहे, तुझी जी काही विचारांची बैठक आहे,
ती चित्रपट स्वीकारताना कुठे आड येते का कधी? हा नाही, मुळामध्ये तू निवडणूक हा म्हणजे मी मगाशी संसदीय म्हणालो की राजकारण, तर मी त्याच्यामध्ये माझी वेगळी भूमिका होती. म्हणजे मी तेच की मी एरवी समाजकारण म्हणून किंवा मुवमेंटच्या खूप लोकांशी निगडीत होतो, त्यांना जोडून मी काम करण्याचा प्रयत्न करत होतो माझ्या लेवलवर काही थोडा. तर मी ते संसदीय इलेक्शन लढली त्यावेळेस मी हे म्हणत होतो की मी राजकारणात नव्हतो असं नाही. बाकी संसदेच्या बाहेर माझं राजकारण चालूच होतं किंवा माझं काहीतरी म्हणणं, स्टेटमेंट किंवा काही लोकांशी मी बोलत होतो, काही संमेलनं घडवून आणत होतो. संसदीय राजकारणात उतरलो आज. पण ते आमचं मी म्हणत होतो की ते समाजकारण होतं. समाजकारणाच्या हेतूनं त्यावेळेसच्या प्रेरित झालेली आमची जी काही लोक होती किंवा माझे सिनियर्स मला सांगत होते की हे करणं गरजेचं आहे. नाही तर सर्वसामान्य कुटुंबातला कोण जातो अशा इलेक्शन्सला. पण ती त्यावेळेस काळातली बदललेली परिस्थिती होती, त्याच्यामुळे ती मी घेतलेली भूमिका होती. पण ती भूमिका आणि माझं नाटक आणि नंदू माधव मला वाटतं सेम मी ठेवण्याचा प्रयत्न करतो की ते कसं विभागता येईल. की मी तिकडे असं असं म्हणतोय आणि नंतर मग इकडे म्हणताना मी जगताना ते वापरत नाही माझ्या आयुष्यामध्ये, ते इम्प्लिमेंट करत नाही. तर मला वाटतं ते प्रत्येक नटाचं नटीचं असतं की तिकडची भूमिका आणि मग ती जेल करून घेतो आपण इकडे, आणि आपल्याला हवं हे कॅरेक्टर, हे म्हणणं काय म्हणतोय लेखक दिग्दर्शक. बरं, त्यातल्या त्यात परत हे तरी नक्की म्हणजे की मुक्ता बरोबर माझ्याबरोबर, अरे हा एक चांगली गोष्ट आहे, नट नट्या आपल्या आजूबाजूचे चांगले आहेत, म्हणजे गोष्ट बरी असते की हां स्टेटमेंट याचं चुकीचं आहे ना हे पहिलं मी चेक करतो. स्टेटमेंट काय करतोय हा ते तर चुकीचं नाही ना चित्रपटातून. हां चित्रपटातलं जे स्टेटमेंट आहे मोठं करतोय की नाही हेही सोडून देतो. चुकीचं नाही ना हे तरी पहिलं तपासतो. चुकीचं नाही हे स्टेटमेंटच चुकीचं. पण हा चित्रपट पूर्ण सहकुटुंब एकत्र बघून बघण्यासारखा आहे का? हो 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 अगदी अगदी 100%. आणि 24 तारखेला हा चित्रपट फक्त एवढं release की होतोय. जे तुमची बरोबरची मुलं मुली आहेत ते चित्रपट संपल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतील, ते उत्तर द्यायला तयार राहा. 24 तारखेला वाय हा नवा मराठी चित्रपट रिलीज होतोय. मला पण उत्सुकता आहे एका वेगळ्या विषयावरचा. आणि आता ज्या पद्धतीनं या दोघांनी सांगितलेलं आहे की हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रश्न तयार होतील, त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची आपली धडपड सुरू होईल, आणि मला वाटतं तेच या चित्रपटाचं यश असेल. आज आमच्या स्टुडिओमध्ये वाय चित्रपटातील हे दोन्ही कलाकार आले, अत्यंत मनमोकळेपणानं चित्रपटाबद्दल अन्य विषयांबद्दल बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आम्हाला इथे बोलवलं आणि आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करता, त्यामुळे तुमचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.